महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। मालेगाव महानगरपालिकेत एका नवीन वादाला तोंड फुटले असून महापालिकेच्या विद्युत विभागात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज सकल हिंदू समाजाच्या आंदोलकांनी आयुक्त दालनात हनुमान चालीसा पठण करून जोरदार निषेध नोंदवलाय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असून शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। मिळालेल्या माहितीनुसार लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांच्या नेतृत्वाखाली काही पदाधिकारी विद्युत विभागात काही मागण्यांसाठी गेले होते। अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी थेट विद्युत अधीक्षकांच्या टेबल समोर नमाज पठण केले, ज्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला। या प्रकारावर भाजप नेते कीर्ती सोमय्या यांनीही एक्सवर पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकल हिंदू समाज आक्रमक झालाय। आंदोलकांनी थेट पालिका आयुक्तांच्या दालनात जाऊन हनुमान चालीसाचे पठण केले आणि नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। काही लोक इथे येऊन नमाज पठण करत असतील आणि उन्माद करत असतील तर अशा सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो। आयुक्त यांच्या दालनामध्ये हनुमान चालीसा पठण करून कालच्या घटनेचा निषेध केला। जर का 2 दिवसात त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाले आणि त्यांना जर का कारवाई सामोरे नाही गेले तर 2 दिवसात पूर्ण मालेगाव महानगरपालिकेला गोमूत्राने शिंपडून शुद्धीकरण करण्याचं काम सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात येईल। जर कारवाई झाली नाही तर महापालिका विभागाचे गोमूत्राने शुद्धीकरण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या आंदोलनात श्याम देवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते। सध्या आयुक्त रवींद्र जाधव यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।